हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा. आजच्या व्हिडिओला सुरुवात आहे ना कालच्या रात्रीच्या स्वयंपाकापासून झाली होती. रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मोड आलेली मटकी बनवली होती. मटकी बनवण्यासाठी कांदा टोमॅटो हे बारीक चिरून घेतलं आणि लसूण ठेचून घेतला. त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, हळद असे बेसिक मसाले घातले आणि छान अगोदर कांदा टोमॅटो यांना परतून घेतलं, लसूण परतून घेतला आणि मग मटकी टाकली. छान मसाल्यामध्ये मटकी परतून घेतली आणि मटकी परतून झाल्याच्या नंतर आहे ना मी शेंगदाणे भाजून ठेवले होते. शेंगदाण्याचा कूट संपला होता घरातला, तर मग मी शेंगदाणे भाजले आणि अगोदर मिक्सरमध्ये छान बारीक करून ठेवले. खूप बारीकही नाही दळायचं, कारण ओबडधोबड थोडंसं दळून घ्यायचं, कारण कधी आहे ना भाजीमध्ये थोडेसे ओबडधोबड शेंगदाणे छान लागतात. प्रत्येक भाजीमध्ये खूप बारीक कूट असा शेंगदाण्याचा छान लागत नाही, म्हणून कुठल्या भाजीला आपण थोडेसे ओबडधोबड शेंगदाणे घालतो ना त्या भाजीमध्ये हा कूट यूज करायचा, तर छान लागते भाजी. अशी छान भाजी माझी तयार झाली आणि कुठेही तयार झाला. ते दोन्ही कामं करून साईडला ठेवले आणि मग नंतर मी पीठ भिजून पोळ्या करून घेतल्या. नंतर भाजी थोडीशी आहे ना शिजत आल्याच्या नंतर शेवटी मी त्याच्यामध्ये दाण्याचं कूट घातलं 2 चमचे आणि छान परतून शिजू दिली. थोडंसं पाणी पण ॲड केलं त्याच्यामध्ये, कारण कांदा टोमॅटो आणि मटकी थोडंसं खूप कोरडं नाही बनवलं, थोडंसं असं रबरबीतच बनवली भाजी. आणि आजची आहे ना देवपूजा करून घेतली. मस्त पाण्याने स्वच्छ देव धुवून घेतले. छान व्यवस्थित देवपूजा झाली आणि आज मला आहे ना खूप सारे कृष्णकमळाची फुलं मिळाली होती, तर मी सगळ्या देवांना कृष्णकमळाची फुलं वाहिली ना. खूप छान देव दिसत होते. असं सुंदर असं पूर्ण देवघरामध्ये असा सुगंध सुटला होता त्या कृष्णकमळाचा. आणि इथं आहे ना मुलांनी जे सेफ्टी गार्ड असतात ना त्याचे स्टिकर जे होते ते निघाले होते, तर ते स्टिकर मला शिवून दे म्हणे अगोदर. तर मी त्याला ते स्टिकर शिवून दिले शिलाई मशीनवरती. आणि जे परवा जे कांदे निवडले होते ना त्या कांद्यामध्ये काही थोडेसे असे कोंब आलेले कांदे निघाले होते, तर त्या कांद्यांना आहे ना मी कुंडीत लावून दिलं, जेणेकरून आहे ना आल्याच्या नंतर हिरवी जी पात असते ना हिरवी पात खायला येईल, म्हणून ही सगळी कांदे मी कुंडीमध्ये छान असे लावून दिले. 1-2 कुंड्यामध्ये हे कांदे माझे लावून झाले छान. बघू आपण आता कशा आले तर ठीक आहे, नाही आले तरी पण ठीक आहे, पण असे त्याला पात येईल छान हिरवीगार. आल्याच्या नंतर दाखवणच मी तुम्हाला. आणि ना एक कुंडी वर ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये काही लावले आणि काही उरले होते ना, मग मी खाली ठेवलेली एक छोटी कुंडी होती, तर त्याच्यामध्ये पण काही असे साईडला साईडनी खोचून दिले, जेणेकरून छान पात येईल. आणि जे कुंडी आणली होती ना मुलाने शाळेतून, तर त्याला म्हटलं चल आज आहे ना आपण झाड लावून घेऊ, आणि बी पण भिजत घातलेलं होतं, त्यामुळे आहे ना कुंडी लावायला घेतली. तर कोकोपीट आहे ना असं पाण्यामध्ये भिजत घातलं, तर एवढीशी कॉईन दिसतोय त्या कोकोपीटचा, पण एवढा मोठा असा झाला होता तो पाण्यामध्ये भिजला होता तर. आणि मग त्याने माती वगैरे जे काय होतं ते सगळं मिक्स करून आहे ना पॉटमध्ये बिया घालून छान बिया पण लावून दिल्या त्याने. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि चला तर मग भेटूया आपण परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.